दुसरीकडे हवामान बदलाचा भविष्यामध्ये फटका बसणार आहे। गहू तांदूळासह इतर धान्य महागणार आहे अशी एक शक्यता वर्तवली जाते। पाण्याचीही टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। बदलत्या वातावरणावर हवामान विभागानं हा गंभीर इशारा दिलेला आहे। तर हवामान बदलाचा भविष्यामध्ये सर्वसामान्यांना हा फटका बसू शकतो। गहू तांदूळासह इतर धान्य महागण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। हवामान खात्याचं नेमकं काय म्हणणं आहे? गहू आणि तांदळाचे उत्पादन 6 ते 10% घटेल। परवडणाऱ्या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। किनाऱ्यावरील समुद्राचे पाणी अधिक उष्ण होईल। भविष्यामध्ये मासेमारीला सुद्धा याचा मोठा फटका बसणार आहे। गहू आणि तांदळाचे उत्पादन 6 ते 10% घटेल। माझे सहकारी महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। महेश, बदलत्या वातावरणाचा नेमका कसा फटका बसणार आहे? सर्वसामान्यांना कोणत्या गोष्टी सहन कराव्या लागतील? नक्कीच सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे एकंदरीत चिंतेची बाब निर्माण झालेली आहे। हवामान खात्याकडून इशारा देण्यात आलेला आहे की जर अशीच परिस्थिती सुरू राहिली तर भविष्यामध्ये अन्नधान्याच्या ज्या किमती आहेत त्या गगनाला भिडतील आणि पाण्याचाही एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहणार आहे। खास करून गहू तांदूळ सारख्या धान्यांची टंचाई निर्माण होऊ शकते आणि जे जलसाठे आहेत ते दिवसेंदिवस कमी होत जातील। एकंदरीत पाहता सततच्या हवामान बदलामुळे उष्णता ही वाढत चाललेली आहे। त्यामुळे समुद्रातील पाण्याची उष्णता होतच असते, मात्र जे जलसाठे आहेत त्यांची पण धूप आता मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याचाच फटका आता अन्नधान्याच्या उत्पादनावर बसणार आहे। एकंदरीत पाहता जे ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय आहे तो अतिशय बिकट बनत चाललेला आहे। त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची आत्ताच गरज असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर एकंदरीत पाहता अवकाळी पाऊस पडणे, पूर येणे किंवा इतर ज्या नॅचरल क्लायमेटीज आहेत त्यांचा जर विचार केला तर भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा सामना मानवी जीवनाला करावा लागणार आहे असं हवामान खात्याकडून सांगण्यात येतं। निश्चित, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे अनेक देश हे बळी ठरलेले आहेत आणि आता या सगळ्या संदर्भात भारत नेमकं कसं पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। महेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।